विथ शुभांगी या चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी पटकन होणारी पण तेवढीच टेस्टी ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत। आपण घरी नेहमी बनवतो, वेगवेगळ्या पद्धती सगळ्यांच्या आहेत, पण ही जराशी युनिक काहीतरी वेगळी रेसिपी आहे जी ढाब्यावर मिळते ना, बैंगन भरता, सेम तीच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर चला ही रेसिपी कशी करायची लगेचच रेसिपीकडे वळूया। तर इथं मोठं वांगं घ्यायचं आहे, भरतासाठी घेतो ते। तुम्ही चॉकलेटी काळ्या कलरचं वांगं तर ते सुद्धा घेऊ शकता। मला इथं हिरवं मिळालंय, तर याला असं काप करायचं ना, आतमध्ये आपल्याला एक 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1-2 हिरव्या मिरच्या त्याला स्लिट करून आपल्याला आतमध्ये भरून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याला थोडंसं तेल लावून आपण आता ह्याला गॅसवरती भाजायला ठेवणार आहे। डायरेक्ट फ्लेमवरती मी ठेवणार आहे। तर चला डायरेक्ट फ्लेमवर आपण ह्याला भाजून घेऊयात। तेल लावून घेतलेलं आहे मी। आता छान ह्याला आपण भाजून घेऊयात। हे भाजते तोपर्यंत आपण 2 टोमॅटो आपल्याला लागणार आहेत मीडियम साईजचे, त्याला सुद्धा तेल लावायचं आणि डायरेक्ट असं फ्लेमवरती आपण भाजायला ठेवायचं आहे। तर याने काय होतं, एक तंदुरी फ्लेवर जो बाहेर ढाबा स्टाईल आपण जेव्हा खातो भाज्या वगैरे, तर एक वेगळा फ्लेवर तंदुरी फ्लेवर आलेला असतो ना फ्रेंड्स, तर ते चुलीवर वगैरे बनवतात म्हणून। तर आपण काय करायचं आहे, असं डायरेक्ट गॅसवर वांगं, त्यानंतर टोमॅटो भाजलं, हिरवी मिरची लसूण भाजलं ना, त्याचा एक मस्त अरोमा, मस्त असा एक फ्लेवर, तंदुरी फ्लेवर आपल्या या भरताला येणार आहे। तर छान टोमॅटोसुद्धा मी भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, टोमॅटो आपले छान असे तंदूरमध्ये भाजतात तसे मस्त भाजलेले आहेत। तर चला वांगंसुद्धा भाजले, टोमॅटो भाजले, आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर इथं थंड झाल्यानंतर वांग्याचं सुद्धा आपल्याला सालपट काढायचं आहे। वांगं धुवायचं, पाण्यात वगैरे काही करायचं नाही फ्रेंड्स, त्याचं सालपट आणि देठ थोडंसं काढून घ्यायचं। छान मऊ लुसलुशीत शिजलेलं आहे। आतल्या हिरव्या मिरच्या वगैरे काढायचं, लसूण काढून घ्यायचं, टोमॅटोचं वरचं साल काढून घ्यायचं। आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। एक असं चमच्याच्या साहाय्याने दाबून टोचून तुम्ही केलं तरी चालेल, किंवा पावभाजीचं तुमच्याकडे स्मॅशर असेल त्याने सुद्धा, घोटणीने सुद्धा तुम्ही हे छान असं स्मॅश करू शकता। तर आतमध्ये आपण हिरवी मिरची लसूण घातलं होतं, त्याचा मस्त आत्ताच इतका छान फ्लेवर येतो आहे। अजून पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे, आत्ताच ह्याचं मस्त खमंग असा वास येत आहे। तर तुम्ही बघू शकता, जास्त काही मी स्मॅश केलेलं नाही आहे, ओबडधोबड असं स्मॅश केलं आहे, खायला खूप मस्त लागतं, मजा येते। तर चला आता हे सगळं स्मॅश करून झालेलं आहे। आता ह्याला एक फोडणी लागते, ती करून घेऊयात। कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, 1-2 ते 3 चमचे, त्याच्यामध्ये थोडेसे जिरं टाकायचे। जिरं जास्त तडतडू द्यायची नाही आहे, थोडी तडतडली की आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये एक कांदा घालायचा आहे। कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। ओके, तर कांदा छान परततोय, त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहे 1 चमचा आलं आणि लसूण यांची एकत्रित पेस्ट। आता आपण ढाबा स्टाईल बनवतोय, त्यासाठी ही प्रोसेस खूप गरजेची आहे फ्रेंड्स, आणि याच्याने इतकं मस्त वास येणार आहे, इतकं मस्त खमंगपणा आपल्या भरताला येणार आहे, ट्रस्ट मी। आता आपण घालूयात हळद, लाल तिखट, नीट मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे थोडासा साठवणीचा मसाला, साठवणीची चटणी कुठली असेल ती सुद्धा तुम्ही घालू शकता। तर आता इथं जे आपलं तयार भरीतचं जे बॅटर आहे, आपण जे स्मॅश केलं होतं, तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करूयात। आता खरी प्रोसेस जी आहे ती इथून सुरू होते फ्रेंड्स। आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये हे वांग्याचं जे मिश्रण आहे, जे स्मॅश केलेलं मिश्रण आहे, ते आपल्याला खूप छान पेशन्सली एकदम मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। हीच आपली स्टेप जी आहे ती आपल्या वांग्याच्या भरिताची टेस्ट जी आहे ती दुपटीने वाढवणार आहे। आपण जे स्मोकी फ्लेवर येण्यासाठी जे गॅसवर भाजलं, ती फर्स्ट स्टेप, आणि ही दुसरी स्टेप आपल्याला व्यवस्थित करायचं, तरच आपलं वांग्याचं भरीत एकदम ढाबा स्टाईल टेस्टी होणार आहे। आता चवीनुसार थोडीसं मीठ घालूयात, नीट मिक्स करून घेऊयात। परफेक्ट। आता झाकण ठेवून आपण ह्याला एक 5 ते 7 मिनटं मंद गॅसवर वाफेवरती शिजून घेऊयात। 5 मिनटं झालेत फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता। आता इथं ढाबा स्टाईल बनवतोय, इथे एक मस्त असं एक स्टेप आहे। शेंगदाणे जे असतात, कच्चे शेंगदाणे आपल्याला थोडेसे तेलात तळून घ्यायचे आणि हे शेंगदाणे ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। आणि थोडासा कच्चा कांदा, न फोडणीत घातलेला जो कच्चा कांदा असतो ना, तो साईडला थोडासा काढून ठेवायचा, वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। आहा, एक नंबर झकास, ढाब्यावर मिळतो ना फ्रेंड्स, एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा भरीत, आणि मला
कमेंट नक्की करा की मग तुमचं भरीत कसं लागतं आहे मला सांगा तुम्ही. तर हे स्टेप जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. इतकं टेस्टी युनिक वेनी मी बनवलेलं आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.